तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, भारतीय पोस्ट विभागात 21,000 पदांची ही मेगा भरती इथं निघलेली आहे. तर अतिशय सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. जे कोणी सरकारी नोकरीची गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. आणि ही भरती फक्त 10वी पासवर निघलेली आहे. जे कोणी 10वी पास आहेत ते सर्वजण या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर यासाठी पात्रता फक्त 10वी पास असणार आहे. तर त्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. तर आपण पुढे पाहणार आहोत त्या भरतीसाठी पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, नोकरीचं ठिकाण कुठे भेटणार आहे, यासाठी पगार म्हणजेच वेतन किती दिलं जाणार आहे, ही सर्व माहिती आपण ह्या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. तसेच जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ही भरती परीक्षेशिवाय केली जाणार आहे. तर या भरतीमध्ये परीक्षा घेतली जाणार नाही, तर थेट तुमची नियुक्ती तुम्हाला इथं दिली जाणार आहे. तर ज्या ज्या विभागात तुम्ही अर्ज करताल तर त्या विभागामध्ये तुम्हाला डायरेक्ट पोस्टिंग मिळणार आहे, डायरेक्ट तुमची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीमध्ये परीक्षा नाही, कारण इथे परीक्षा घेतली जात नाही, डायरेक्ट इथं नियुक्ती भेटली जाते. तर पुढे आपण सविस्तर त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर पहा, भारतीय पोस्ट विभागात 21,000 पदांची मेगा भरती. तर पात्रता फक्त 10वी पास. पहा, 10वी पास उमेदवारांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. 10वी पास पासून पुढील जे कोणी शिकलेले असतील, ज्यांचं कोणाचं BA, BCom, BCA वगैरे झालेलं असेल, ते सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. परंतु 10वी पास कमीत कमी किमान 10वी पास असणं या भरतीसाठी अतिशय आवश्यक आहे. तर या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तर पहा, पात्र उमेदवारांची परीक्षेशिवाय थेट नियुक्ती केली जाईल. म्हणजेच इथं परीक्षा नसणार आहे. तुम्हाला थेट नियुक्ती भेटणार आहे. तुम्हाला थेट इथं पोस्टिंग भेटणार आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करताल त्या जिल्ह्यामध्ये त्या पोस्टामध्ये तुमची तिथं थेट नियुक्ती केली जाणार आहे. तर याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर पहा, इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट 2025. तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. पहा, आत्ताच तुम्हाला म्हटलेलं आहे की तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कुठल्याही परीक्षेशिवाय भारतीय टपाल विभागात, त्यालाच आपण इंडियन पोस्ट म्हणतो, ग्रामीण डाक सेवक पदावर भरती होत आहे. पहा, इंडियन पोस्ट विभागामध्ये ही भरती होणार आहे. परीक्षेशिवाय भरती आहे मित्रांनो. तुम्हाला ग्रामीण, तर या भरतीद्वारे 21,000हून अधिक पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज भरू शकतात. पहा, 21,000हून अधिक पद आहेत, म्हणजेच भरतीचा आकडा, भरतीची पदसंख्या देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे अतिशय मोठी आणि ही मेगा भरती इथं म्हणली जात आहे. तर सर्वांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तर लगेच तुम्ही अधिकृत वेबसाईटद्वारे या भरतीसाठी तुम्ही अर्ज इथं करायचा आहे. तर पहा, रिक्त जागांचा तपशील तर आपण खाली रिक्त जागा पाहूया. तर या भरती मोहिमेद्वारे भारतीय पोस्ट विभागात एकूण 21,413 पदांची भरती केली जाणार आहे. पहा, 21,413 पदांची ही भरती इथं केली जाणार आहे. तर त्यामध्ये पोस्ट मास्टर, ज्याला BPM असं म्हणतो, सहाय्यक पोस्ट मास्टर, ज्यालाच ABPM असं म्हणतो, आणि डाक सेवकांच्या पदांचा समावेश आहे. पहा, इथं 3 पदं भरली जाणार आहेत. एक आहे पोस्ट मास्टर, ज्याला BPM असं म्हणतो. दुसरं आहे सहाय्यक पोस्ट मास्टर, ज्याला ABPM असं म्हणतो. आणि तिसरं आहे डाक सेवक. तर या 3 पदांचा इथं समावेश असणार आहे. यात एकूण 21,413 पदांची मित्रांनो ही भरती असणार आहे. तर पहा, 3 मार्चपर्यंत अर्ज भरायचा आहे. पहा, तुम्हाला या भरतीसाठी जर अर्ज करायचा असेल तर 3 मार्च ही शेवटची तारीख इथं असणार आहे. 3 मार्चपर्यंत इच्छुक उमेदवार, पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर पहा, इंडियन पोस्ट ग्रामीण डाक सेवक भरती. तर इंडियन पोस्ट 2025साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. पहा, म्हणजेच 10 फेब्रुवारी 2025 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी इंडियन पोस्ट GDSonline.gov.in या वेबसाईटवर भेट देऊन या ठिकाणी
या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता. पहा, इथं ही वेबसाईट दिलेली आहे, इंडियन पोस्ट gds.online.gov.in. तर या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो. तिथून तुम्ही क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तिथून अर्ज देखील भरू शकता. तर अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती 3 मार्च 2025 आहे. पहा, जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडे अजूनही 20 ते 22 ते 23 दिवसांचा तुमच्याकडे इथं वेळ असणार आहे. कारण आज आहे 19 फेब्रुवारी. तर तुम्ही आजपासून सुद्धा तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. 3 मार्चपर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर उमेदवारांना 6 मार्च ते 8 मार्च या कालावधीत अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी दिलेली आहे. पहा, जर तुमच्या अर्जामध्ये काही चुका झाल्या असतील, काही खड्यामध्ये तुम्हाला सुधारणा करण्यासाठी तिथून 6 ते 8 मार्च या कालावधीमध्ये सुधारणा करण्याची सुद्धा संधी दिली जाणार आहे. त्यामुळे घाबरायची काहीच गरज नाही. ज्यांनी कोणी अर्ज भरलेला असेल तर ते सुद्धा या अर्जामध्ये सुधारणा करू शकतात. तर पहा, यासाठी पात्रता काय असणार आहे, किती शिक्षण लागणार आहे, शैक्षणिक पात्रता किती असणार आहे. तर पहा, इंडियन पोस्ट ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून मॅट्रिक म्हणजे 10वी परीक्षा गणित आणि इंग्रजी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. पहा, अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी असणार आहे. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असणं म्हणजे ज्यालाच आपण 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणं इथं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. तसेच इंग्रजी आणि गणित ह्या विषयांसह त्यांनी ती 10वी उत्तीर्ण असणं इथं महत्त्वाचं आहे. तर उमेदवारांनी ज्या क्षेत्रातून अर्ज केलेला आहे त्या भागातील स्थानिक भाषेत 10वीपर्यंतचा अभ्यास केलेला असावा. पहा, डाक सेवक पदासाठी संगणकाचे ज्ञान चांगले असणे आवश्यक आहे. पहा, जर तुम्ही पोस्टनिहाय स्थानिक भाषेचे तपशील अधिसूचनेत पाहिले जाऊ शकतात. तसेच डाक सेवक पदासाठी संगणकाचे चांगले ज्ञान असणं इथं आवश्यक असणार आहे. पहा, तुमची जर MSc वगैरे झाली असेल तर तुम्हाला इथं ते देखील महत्त्वाचं राहणार आहे. ते देखील तुमचं इथं महत्त्वाचं ठरणार आहे. तर पहा, महत्त्वाची माहिती आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की परीक्षेशिवाय नोकरी मिळणार. पहा, जे कोणी 10वी उत्तीर्ण आहेत किंवा 10वीपासून पुढील परीक्षा उत्तीर्ण आहेत 10वीपासून, ही अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. तर या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र अर्जदारांची निवड सिस्टीम जनरेट केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. ही गुणवत्ता यादी 10वीमध्ये मिळालेल्या गुण किंवा ग्रेड गुणांच्या आधारे तयार केली जाईल. पहा, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. गुणवत्ता यादीच्या आधारे जी सिस्टीमने जनरेट केलेली गुणवत्ता यादी आहे, ही गुणवत्ता यादी तुमच्या 10वीमध्ये मिळालेल्या गुण किंवा ग्रेड गुणांच्या आधारे केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 10वीमध्ये किती गुण मिळालेले आहेत, किती मार्क्स मिळालेले आहेत, तर यावर तुम्हाला या भरतीमध्ये नियुक्ती भेटणार आहे. द्वारे तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे. कुठलीही परीक्षा इथं घेतली जाणार नाही, लक्षात घ्या. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न आलेला असेल की यासाठी वयोमर्यादा किती असेल, कोणत्या वयापर्यंत आपण अर्ज करू शकतात, तर ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, इंडियन पोस्ट GDS पोस्टसाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष आहे. पहा, GDS इंडियन पोस्ट जे GDS पोस्टसाठी किमान 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत जे उमेदवार आहेत ते या पदासाठी अर्ज करू शकतात. पण राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात कमाल सूट दिली जाईल. म्हणजेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आणि अपंग PWD यासाठी 10 वर्ष आणि PWD प्लस OBC साठी 13 वर्ष, तसेच PWD आणि SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 15 वर्ष इथं सूट देण्यात आलेली आहे. पहा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. पहा, अतिशय महत्त्वाची बातमी ही आहे, प्रत्येक जातीतील उमेदवारांना इथं सूट देण्यात आलेली आहे. किमान आणि कमाल वयोमर्यादा इथं देण्यात आलेली. मित्रांनो, तुमचं जर वय 18 पासून पुढे असेल तर तुम्ही या भरतीसाठी लगेच अर्ज करायचा आहे. तुम्ही सर्व या भरतीसाठी पात्र उमेदवार इथं असणार आहात. तर पहा, तर या भरतीसाठी अर्जाची फी किती असणार आहे, एकूण परीक्षा फी इथं किती भरावी लागणार आहे. तर पहा, यासाठी अर्ज करणाऱ्या सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये असणार आहे. पहा, जे कोणी या भरतीसाठी अर्ज करणार आहे तर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी
₹100 इतकं अर्ज शुल्क इथं असणार आहे. तर महिला उमेदवार आणि SC-ST अर्जदार, PWD अर्जदार आणि ट्रान्स वुमेन अर्जदारांना इथं फी भरण्यापासून इथं सूट देण्यात आलेली आहे. पहा, महिला उमेदवार, SC-ST अर्जदार, PWD अर्जदार आणि ट्रान्स वुमन अर्जदारांना फी भरण्यापासून इथं सूट देण्यात आलेली आहे. तर सूट मिळालेल्या श्रेणीतील अर्जदार वगळता अर्जदार पेमेंटसाठी लिंकचा वापर करून कोणत्याही ऑनलाईन पेमेंट पद्धतीद्वारे फी भरू शकता. तसेच यासाठी क्रेडिट डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा UPI वापरता येणार आहे. पहा, तुम्ही इथं सर्व पद्धतीने पेमेंट करू शकता, सर्व पद्धतीने इथं फी भरू शकता. तर सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की या भरतीसाठी पगार किती असणार आहे, वेतन किती दिलं जाणार आहे. तर तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथं असणार आहे. तर पहा, या भरतीसाठी ABPM GDS ग्रामीण डाक सेवक आणि BPMची वेतन श्रेणी वेगळी आहे. तर BPM पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ₹12,000 ते 29,380 प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे. पहा, ज्या भरतीसाठी ABPM म्हणजे GDS तर ग्रामीण डाक सेवक या आणि BPMची वेतन श्रेणी वेगळी असणार आहे. तर BPM पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ₹12,000 ते ₹29,380 मध्ये या प्रति महिना इतका पगार यांना दिला जाणार आहे. कोणाला तर ABPM आणि डाकसेवक पदावर निवडलेल्या उमेदवारांना ₹10,000 ते ₹24,470 इतका प्रति महिना पगार दिला जाणार आहे.